नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागामधले 2025-26साठीची भरती जाहिरात जी आहे तर ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे. मग कुठल्या कुठल्या पदासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे तर त्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे. मग त्याच्यामधले वस्त्रपाल ह्या पदासाठीची शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. भंडारपाल वस्त्रपाल या पदासाठीची शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, त्यानंतर आहे प्रयोगशाळा सहाय्यक, त्यानंतर आहे क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, औषध निर्माण अधिकारी आहे. त्यानंतर आहार तज्ज्ञ आहेत, यांत्रिकी आहेत. त्यानंतर पुढचं जे पद आहे डायलिसिस तंत्रज्ञ आहे, अधिक परिचारिका आहे. त्यानंतर अधिपरिचारिका खाजगी जे 50% आहे, दूरध्वनी चालक आहे, वाहन चालक आहे, शिंपी आहेत. त्यानंतर नळ कामगार, सुतार, नेत्रचिकित्सक अधिकारी, मनोविकृती, त्यानंतर भौतिक उपचार तज्ज्ञ, व्यावसायोपचार तज्ज्ञ, समुपदेष्टा, रासायनिक सहाय्यक, अणुजीव सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अवैद्यकीय सहाय्यक, वार्डन गृहपाल. त्यानंतर वार्डन गृहपालसाठी जे आहे तर BSc डिग्री इन आर्ट्स सायन्स अँड रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं झालेला असणं आवश्यक आहे. अभियान लेखापाल आहे, आरोग्य पर्यवेक्षक आहे. तर याच्यासाठी जे आहे तर सायन्स झालेलं असणं आवश्यक आहे. त्यानंतर जे आहेत वीज तंत्री, त्यानंतर कुशल कारागीर आहेत, वरिष्ठ तांत्रिक आहेत. त्यानंतर पुढचं पद आहे कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ आहेत, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, दंत आरोग्य, सांख्यिकी अन्वेषक, कार्यदेशक, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक आहे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, समाजसेवा, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक. त्यानंतर आहे क्षकिरण सहाय्यक, ECG तंत्रज्ञ, हेस्टोपॅथी आरोग्य निरीक्षक, ग्रंथपाल आहे, वीज तंत्री, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, मोल्ड रूम तंत्रज्ञ, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, कनिष्ठ अवेक्षक. त्यानंतर पुढचं जे आहे तर ही जी सार्वजनिक आरोग्य विभागामधली जी भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे त्यासाठी लागणारे हे शैक्षणिक पात्रता आहे. यानंतर सविस्तर जाहिरात आल्याच्या नंतर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ नक्कीच मी तुमच्यासाठी घेऊन येईल. मग त्यासाठी लागणारी अभ्यासक्रम काय आहे, कशाप्रकारे ही भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे, परीक्षा शुल्क काय आहे, याच्यासाठी भरती प्रक्रिया कोण आयोजित केली जाणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहता येईल. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा. विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.